हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मी संध्याकाळचा शूट करत आहे ऑफिसमधनं आल्यानंतरचा. आज सकाळी काही मी शूट केलं नव्हतं का तर मला भरपूर घाई झाली होती. मला भरपूर कामं होती, त्याच्यामुळे मी काही सकाळचा शूट केला नव्हता. फटाफट कामं आवरून मी ऑफिसला डायरेक्ट गेली होती. सकाळचं काही शूट केलेलं नाही. संध्याकाळी आली, आज लवकर सुटली होती. लवकर म्हणजे काय 7 वाजता सुटली होती. त्याच्यानंतर 7:30 पर्यंत मी घरी आले होते. मग काय जरा किचन मेसी केलेलं होतं सिद्धार्थ आणि सिद्धाच्या पप्पांनी. मग ते मला व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. आणि मला संध्याकाळी ना किचन जरा थोडंच का होईना पाणी टाकून ना कपड्याने पुसून घेतलं ना तेव्हाच चांगलं वाटतं, नाही तर मला ना चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे ना आधी आल्याबरोबर ना किचन आधी क्लीन करून घेते आणि नंतरच मला लागते स्वयंपाकाला. मग काय आज बनवायची होती मला चिकनची भाजी आणि भाकरी आणि हे राईस बनवायचा होता. त्याच्यामुळे म्हटलं चिकनच्या भाजीला मी फोडणी देते आधी. त्यांनी चिकन आणून ठेवलं होतं म्हणून म्हटलं चला आधी चिकनची भाजी करून घेते आणि मग नंतर भाकरी आणि भात लावते. माझ्याकडे एकच कुकर आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज ना कुकरमध्ये चिकनची भाजी करते. मग त्याच्यानंतर त्याच्यातच कुकर वॉश करून मग राईस लावेन म्हणून असे विचार केला होता. आणि आज हा जो कांदा होता एवढा तिखट होता ना, एवढा लागत होता डोळ्याला, कसा बसा एकच कट केला, मी काही जास्त केला नाही. आणि मी ना नुसतीच आज ना साधी सिंपल अशी चिकनची भाजी शेअर करणार आहे तुम्हाला. जास्त तामझाम नाही आणि काही नाही. मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो बारीक असं कट करून घेतला. मिक्सर वगैरे काहीच लावला नव्हता, डायरेक्ट अशी फोडणी दिली होती कांदा टोमॅटो टाकून अशा प्रकारे. त्याच्यामुळे ना मध्ये ना चिकन लावलं ना तर लगेच होऊन जातं. 10 मिनिटच लागत असतील, मिनिमम 10 मिनिटं लागत असतील. 2 शिट्टीमध्ये ना चिकन लगेच होऊन जातं. त्याच्यामुळे विचार केला होता की आज ना फटाफट कुकरमध्येच लावते. एकच कुकर असल्यामुळे ना गडबड होते. पण काय करणार, कुकर आहे पण बट ना माझ्याकडे ना खूप मोठा कुकर आहे. तर 3 डब्यांचा असतो ना तसा कुकर आहे. मग तो तेवढा मोठा यूज करून काहीच उपयोगाचा नाही. त्याच्यामुळे ह्याच्यातच काय करते मध्ये कधीही जर मला जर डबल जरी लागलं ना तर आधी भाजी करते आणि मग नंतर राईस लावून घेते. अशा प्रकारे सिद्धार्थला बोलत बोलत मग मी माझ्या भाजीला फोडणी देत होती. म्हणून फोडणी देत नव्हती, सॉरी, कट करून घेत होती. कांदा आणि टोमॅटो असा एकच घेतला होता, जास्त काही घेतलं नव्हते. मला फक्त आजच्या म्हणजे थोडीशीच भाजी करायची होती. अर्धा किलो चिकन होतं, त्याच्यामुळे एका टायमापुरतंच करायचं होतं. म्हणून फक्त एक कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसणाची पेस्ट घालून मी हे चिकनची भाजी केली होती. तुम्हाला पुढे दिसेलच. मी काही जास्त तामझाम केलेला नाहीये, नाही मिक्सर लावलेला आहे ना काही नाही. खोबरा वगैरेही टाकला नव्हता. आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, माझा मिक्सर बंद असल्यामुळे ना मला असे म्हणजे काही ग्रेव्हीवाले ना भाज्या करायला जमत नाहीये. विचार करते की रिपेअर करेन किंवा असं ऑप्शनला ठेवलेलं आहे की नवीनही घेईन. पण चालू आहे प्रयत्न, बघू आता पगार झाल्यावर नक्कीच विचार करेन की नवीनच घेते. मग अशा प्रकारे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं. त्याच्यानंतर कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. कांदा जोपर्यंत लाल होतोय तोपर्यंत मग मी माझी बाकीची जी आवराआवरीची कामं असतात ना ती आवरून घेतली. आलं लसणाची पेस्ट संपलेली आहे. मला नेहमी ना आलं लसूण ना आई ना साफ करून देते घरून. मी कधीही जाते ना आईकडे 8 दिवसाला 15 दिवसाला, म्हणून मला आई काय करते माहिती, आलं आणि लसूण ना वेगवेगळं असं ना साफ करून देते. मग ती ना मी काय करते म्हणजे घरी आल्यानंतर मिक्सरला बारीक करून आणि एका डब्यात ना मी असं भरून ठेवते. मला ना लसूण वगैरे साफ करायलाही अजिबात वेळ भेटत नाही. मग त्याच्यामुळे ना आईला सांगितलं ना की आई व्यवस्थित असं ना मला नाही म्हटलं तरी ना पाव किलो का होईना लसूण ना असं ती साफ करून देते. पाव किलो लसूण आणि पाव किलो आलं असं ना व्यवस्थित असं साफ करून देते. मग ते मी काय करते माहिती आहे, घरी आल्यानंतर ना अशी पेस्ट करून मग फ्रीजमध्ये ठेवते. मग ते मला 15 दिवस तरी मिनिमम जातच जातं. आता ती संपलेली आहे. आईला सांगायचं मला संडेला, आणि संडेला मग जाऊन मग घेऊन येईन. मग आई तसं तर रेडी करतेच म्हणा, तरी पण म्हटलं आता एकदा सांगून टाकेन. मग अशा प्रकारे कांदा टोमॅटो असं लालसर झाल्यानंतर ना आपले जे काही बेसिक मसाले आहेत ना ते मी ह्या मसाल्यामध्ये ॲड केले होते. गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ. अशा प्रकारे करून ना ते स्लो फ्लेमवर मी थोडंसं ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर ना चिकन व्यवस्थित असं वॉश केलेलं मी मिक्स करून घेते. आणि हे चिकन ना मी निव्वळ 10च मिनिटं शिजवणार आहे. 10 मिनिटातच ते होऊन जाईल. मग काय केलं, व्यवस्थित असं ना कुकरला ढाकण लावलं.
झाकणाचं वर ठेवलं आणि वाफवून घेतला आधी. जोपर्यंत वाफ होते तोपर्यंत म्हटलं आधी किचन क्लीन करून घेते, म्हणजे मला लगेच भाकरी करायची होती. म्हणून म्हटलं ही जी मी पसारा केला होता ना तो आवरून घेते. मग अशा प्रकारे जो काही पसारा होता मी तो आवरला आणि तोपर्यंत माझं चिकन स्लो आचेवर ना शिजत होतं आणि एका साईडला गरम पाणी ठेवलं होतं. म्हटलं काढताना त्याच्यामध्ये गरम पाणी मी ॲड करेन. त्याच्यामुळे मग म्हटलं तोपर्यंत हे माझे ना डबे वगैरे थोडेसे ना चिकट झाले होते, त्याच्यामुळे ना वरवर असे साफ करून घेतले होते. नेहमी साफ करत असते तरीही होतच असतात, कारण आपल्याला तेलकट वगैरे हात लागतच असतो, त्याच्यामुळे ते होत असतात. मग काय एका साईडला पाणी वगैरे गरम झालं आणि ते पाणी ना मी कुकरमध्ये ॲड करून घेतलं. ती क्लिप ना मला असं वाटलं की व्हिडिओ चालू झालेला आहे, पण ती क्लिपच ॲड झालेली, म्हणजे व्हिडिओ म्हणजे काय बोलतात कॅमेरा ऑनच झाला नव्हता. मला असं वाटलं की ते ऑन झालं, नंतर बघते काय तो ऑनच झालेला नाही आहे. त्याच्यामुळे ना पुढचा काही तुम्हाला शूट दिसला नाही आहे पाणी वगैरे टाकताना. त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकली आणि मस्तपैकी 2 शिटी होईपर्यंत मी ठेवला होता. 2 शिटी झाल्यानंतर मग मी कुकर म्हणजे बंद केलं आणि त्याच्यानंतर 5 मिनटं असं कुकर थंड होईपर्यंत वाट बघितली आणि मग ते नंतर भाजी झाल्यानंतर मला ह्याच कुकरमध्ये ना राईस लावायचा होता. मग मी काय केलं, ही जी भाजी होती ना ती एका कढईमध्ये खाली करून घेतली आणि मग हा कुकर वॉश करून परत मी ह्याच्यातच राईस लावला होता आणि त्याच्यानंतर भाकरी आणि चपाती केली होती. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओ सोबत.